नमस्कार, अन्वीज किचनमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण एकदम क्रिस्पी आणि स्पायसी गार्लिक ब्रेड बनवणार आहोत. तर चला, त्यासाठी आपण हे ब्रेड घेतलेले आहेत. गार्लिक ब्रेड खायला एकदम मस्त लागतं, तर तुम्ही नक्की हे ट्राय करा. ब्रेकफास्टसाठी खूप छान आहे ही रेसिपी. तर चला आपण रेसिपी स्टार्ट करूया. मी या पिकलेल्या 3 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. तर याच्या आपण एकदम बारीक बारीक पातळ काप करून घ्यायचेत. तुमच्याकडे जर या पिकलेल्या मिरच्या नसतील तर तुम्ही रेडीमेड जे रेड चिली फ्लेक्स मिळतात ते तुम्ही यूज करू शकता, किंवा घरी जर वाळवलेल्या मिरच्या असतील तर ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. मी लसणाच्या 9 पाकळ्या घेतलेल्या आहेत. तुम्ही 9-10 घेऊ शकता. आणि आपण हे खलबत्त्यामध्ये बारीक करून घेऊया. हे आपल्याला ओबडधोबड बारीक करून घ्यायचे, पूर्ण पेस्ट नाही करायची आहे. लसूण तुम्ही खिसणीने खिसून घेतला तरी चालेल. हे पहा, आपल्याला हवा तसा लसूण झालेला आहे. आता आपण हा काढून घेऊया. हे मी बटर घेतले, हे 100 ग्रॅम आहे, पण आपण यातला थोडासा काप घेणार आहोत. 1 इंचाच्या अंतरावर आपण हे कापून घेऊया. बटर आपण काटा चमच्याने अशा प्रकारे स्मॅश करून घेऊया. स्मॅश करून झाले बटर. आता आपण यामध्ये बारीक केलेला लसूण, त्यानंतर बारीक कापलेली लाल मिरची आणि थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि सगळं एकत्र मिक्स करून घेऊया. यामध्ये आपण अर्धा टीस्पून धना पावडर टाकूया. आता हे सगळं आपण व्यवस्थित मिश्रण सगळं मिक्स करून घेऊया. हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले. तर आपण आता हे ब्रेडला लावून घेऊया. ब्रेडच्या एका साईडला आपण हे मिश्रण व्यवस्थित लावून घेऊ. अंदाजे 2 टीस्पून मिश्रण लावून घ्यायचे आपल्याला ब्रेडला. अशा प्रकारे मिश्रण सगळीकडून सारख्याच प्रमाणात लागेल अशा पद्धतीने लावून घ्यायचे. अशाच प्रकारे आपण दुसऱ्या ब्रेडला सुद्धा हे मिश्रण लावून घेऊया. हे पहा, आपण व्यवस्थित ब्रेडला मिश्रण लावून घेतले. दुसरे 2 ब्रेड घेतले, त्यावरती आपण चीज खिसून घेऊया. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यावरती चीज टाकू शकता. अशाच प्रकारे आपण दुसरे सुद्धा ब्रेड तयार करून घेणार आहोत. आता आपण हे मिश्रण लावलेले ब्रेड आहेत ते चीज टाकलेल्या ब्रेडवरती ठेवून घेऊयात. आता आपण हे ब्रेड भाजून घेऊया. त्यासाठी आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे आणि तो गरम करून घ्यायचा आहे. हे पहा, पॅन पूर्ण गरम झालेला आहे. आता आपण यावरती बटर लावून घेऊया. आता आपण यामध्ये हे 2 ब्रेड ठेवून देऊया. तुम्ही यामध्ये 4 ब्रेड सुद्धा ठेवू शकता. गॅसची हीट लो करायची आहे आणि यावरती झाकण ठेवून 2 मिनिटं हे ब्रेड भाजून घ्यायचे. ब्रेड करपणार नाहीत याची काळजी घ्या. दोन मिनिटे झालेली आहेत. आता आपण हे झाकण काढून घेऊया आणि ब्रेड व्यवस्थित खालून भाजलेत की नाही ते पाहूया. हे पहा, ब्रेड व्यवस्थित भाजलेत. अशाच प्रकारे भाजायचे, जास्त भाजायचे नाहीयेत, कारण आपल्याला परत एकदा अर्धा ते 1 मिनिट या साईडने ठेवायचे आहेत.
आता अजून 1.5 मिनिटे हे ब्रेड आपण भाजून घेऊ. लो हीटवरती ब्रेड भाजायचे, कुठेही गॅसची हीट वाढवायची नाहीये. हे पहा, ब्रेड व्यवस्थित भाजलेत. आता आपण यावरती चीज टाकूया. खिसणीने आपण हे खिसून घेऊया चीज. आणि अजून अर्धा ते 1 मिनिट असंच लो हीटवरती ठेवूया. मेल्ट झालेलं चीज जर तुम्हाला आवडत असेल तर यावरती तुम्ही झाकण सुद्धा ठेवू शकता. हे पहा, मस्त गार्लिक ब्रेड तयार झाले. एकदम क्रिस्पी आणि स्पायसी लागतं हे ब्रेड. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा घरी. आता अशाच प्रकारे आपण दुसरे 2 ब्रेड सुद्धा तयार करून घेऊया. आता हे ब्रेड आपण काढून घेऊ. हे पहा, आपले क्रिस्पी आणि स्पायसी गार्लिक ब्रेड तयार आहेत. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? ही एकदम सिंपल आणि इझी रेसिपी आहे. चला, मी तुम्हाला आता हे टेस्ट करून सांगते कसं झालंय. एकदम मस्त झालंय, एकदम क्रिस्पी. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.